राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की निसर्ग काय संकेत सांगते, म्हणजे निसर्गाचे संकेत पुढं काय होणार आहे, पाऊस काय कसा राहणार आहे, लवकर येणार आहे का, उशिरा येणार आहे का, मध्यम राहणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. ह्या निसर्गाचे संकेत आहेत का, हे संकेत थोडंसं समजण्यासाठी आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल. जुने लोक प्रत्येक गोष्टीमागं विज्ञान शोधत होते आणि त्या विज्ञानाचा प्रयोग आपल्या शेतामध्ये करायचे. त्या प्रयोग जर चांगला सक्सेस जर झाला तर पुढच्या पिढीला ते सांगायचे. हे मी आत्ता सांगत नाही, हे जुने लोक जे काही सांगत आले ते तुम्हाला सांगण्याचा, नव्याने सांगण्याचा एक प्रयत्न करतो आहे. आपलं दुर्दैव मित्रांनो की बाहेरचा एखादा जर माणूस कोणी आला आणि त्यांनी जर आपल्याला हे ज्ञान सांगितलं तर आपण त्याच्यावर कुतूहल करतो आणि आपल्याला वाटतं की बाबा हे खरंच बाबा आपल्याला माहिती नव्हतं. पण हे सगळ्या जुन्या गोष्टीत आता मी जर सांगितलं असतं की बाबा हे मी शोध घेतला आहे किंवा मी काय केलं आहे, पण तसं म्हणजे तसं नाहीच नाही. हे जुने लोक ऐकून जे आलेलं आहे तेच तुम्हाला नव्याने सांगण्याचा एक प्रयत्न करतो. तुम्हाला सांगितलं मी. तर हे जे काय आंबा आहे का, हे आंबा सगळा गावरान नाही. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. हे लोकांना आपण मनसोक्त खाऊन देतो. जे कोणी आपले पाहुणे मंडळी येतील त्याला मनसोक्त खाऊन देतो. पाहुणे मंडळी कोणते म्हणतो आहे, जे काय आपले आंबा घेणारे किंवा धान्य घेणारे जे काय पाहुणे मंडळी आहेत, कस्टमर म्हणत नाही मी त्याला, पाहुणे मंडळी आहेत, ह्या पाहुणे मंडळींना आपण मनसोक्त खाऊन देतो. आणि ह्याचे जे काय कोय आहेत का, ह्या कोयाची आपण लागवड करतो, दरवर्षी लागवड करतो. आता आपल्याकडे नाही म्हणलं तरी 20 ते 25 प्रकारचे गावरान आंबे आहेत. म्हणजे त्याच्यात घोशा आला, शेप्या आला, चिवचिव आला, बताशा आला, नांगऱ्या आला, केळ्या आला, असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. मग ते काही एखाद्या दिवस खाण्याजोगे नाहीत, पण आम्ही ते फक्त कोयीसाठी म्हणजे बाट्यासाठी वापर करतो. बाटा कशामुळं की बाजारातून जे आपण आयते झाडं आणतो त्या आयत्या झाडाला सोटमूळ नावाचं हेच नसतं. कारण कोणत्या बी झाडाला तंतुमूळ, सोटमूळ हे असते. पण ज्यावेळेस आपण बाजारातून आयतं झाड आणू, कोणतं बी आणा, तर आता केशरचं जास्त हे, त्याच्यामुळं केशरचं उदाहरण सांगतो तुम्हाला. केशर जे काही झाडं आपण आणतो, 1 फुटे आणतो, 2 फुटे आणतो, 5 फुटे आणतो, 10 फुटे आणतो, जसं आपल्याला आवडून त्या पद्धतीने आणतो. आता कोणतं घ्यायचं, काय घ्यायचं, मागचे व्हिडिओ दिलेले, तरी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जे काय झाडं विकत आणतो त्या झाडाचं सोटमूळ, ह्याची मधली जी काय मुळे असतात का, मुळ्याची कॉईल बनलेली असते. त्याच्यामुळं आपण ते जर झाडं विकत आणलं तर त्या झाडाची जास्त फास्ट वाढ होत नाही. आणि जरी त्या कॅरीबॅगमधलं आपण 4 फूट 5 फूट जर वाढलेलं झाड आणलं तर त्याला सोटमूळ किंवा त्याची जी काय वाढ झालेली असते का, वाढ ही फोपशी वाढ झालेली असते. आपण शाळेमध्ये सुद्धा शिकलो, विज्ञान काय सांगतं आहे की जेवढं झाड उंच गेलेलं असते तेवढी त्याची मुळीसुद्धा खोल गेलेली असते. शाळेमध्ये शिकलो होत का नाही. मग तरीसुद्धा आपण दिवसातसुद्धा म्हणजे दिसून आंधळे होतो. हे प्रकार आपण जास्त शेतकऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर ते थोडंसं आपण म्हणजे जागरूक व्हायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी आपल्याला कळूनसुद्धा आपण थोडंसं म्हणजे येडं व्हायचं सोंग घ्यायला नाही पाहिजे. तर हे जे काय प्रकार आहेत का, हे प्रकार रोखण्यासाठी मी ह्या मागच्या बऱ्याचशा वर्षापासून तुम्हाला सांगतो की ह्या जे काय कोय आहेत का, ह्या कोयात जतन करा आणि त्याच्यावर आपण जे काय आवडतं का त्याच्यावर कलम बांधा. जरी गावरान तुम्हाला आवडत नसला तरीसुद्धा आपण त्याच्यावर कलम बांधा. आणि त्याचे जे काय झाड आहे का, ते झाड 5 वर्षाचं ज्यावेळेस होईल, 5 वर्षाचे होण्याची वाट बघू नका तुम्ही. 5 वर्षाच्या अगोदर म्हणजे 3 ते 4 वर्षाचं झाड जर असलं तर आपल्याला ते बागेत, एखादी बाग जर बाजारातून विकत आणलेलं जर झाडं जर असले आणि त्याची जर बाग आपल्याला 10 वर्षाची बागायची असली, ती आपल्याला 3 ते 4 वर्षाची आपल्याला पाहायला भेटते. कशी, कोयीवर बांधलेली. ही एवढा परिणाम म्हणजे 5 ते 6 वर्षाने आपण त्या बागेपेक्षा पुढे जातो. मग आपण थोडंसं लक्षात आणायला पाहिजे की नाही. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगतो मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. हिचे काय गावरान आंब्यामध्ये चव आहे का, गावरान आंब्यामध्ये खमंगपणा आहे का, बाकीचं कशातच नाही. कोणत्या आंब्यामध्ये बघा तुम्ही, जास्तीत जास्त लय गोड आंबे असतात सगळे आंबे, पण त्या आंब्यामध्ये, गावरान आंब्यामध्ये थोडंसं आंबूसपणा असते. आणि ते आपल्या मनाला, आपल्या अंतर्करणाला किंवा आपले जे काय हृदयाला जे काय सुख पाहिजे असते ते सुख फक्त गावरान आंब्यामधून भेटते, दुसऱ्या आंब्यातून भेटणार नाही. त्याच्यामुळं गावरान आंब्याची मी जोपासना करतो आहे. जरी बाकीचे लोक याड्यात काढीत असले तरी आपल्याला जे काय आवडतं आहे, आपल्या बुद्धीला जे पडतं आहे आणि निसर्गाने जे काय आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे त्याचा आपण ऱ्हास जर केला तर मी सांगतो पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार आहेत. हे केशर आंबे, हापूस आंबे, तोतापुरी, लांगडा, पायरी हे बाकीचे देणार आहेत का. आणि तीच परंपरा पुढे चालणार आहे, हायब्रिडची परंपरा. जशी माणसातसुद्धा हायब्रिडपणा आलेला आहे.
हे थोडासा रोखण्यासाठी ह्याच्यातून मला जरी पैसा नाही भेटला तर समाधान सगळ्यात मोठं भेटते. आणि ग्राहकाकडून ज्यावेळेस ग्राहक म्हणत नाही, मी तुम्हाला सांगितले, त्यांनी ज्यावेळेस आपल्याला फीडबॅक दिलेला असतं आहे, अण्णाभाऊ तुमचे आंबे एक नंबर असतात, मग त्याच्यासारखं सुख कशात नाही बरं का. मग ते आपण जोपण्याचं काम करतो, त्याच्यात मला सगळ्यात मोठा आनंद भेटते. तुम्हीसुद्धा गावरान आंब्याची जोपासना करा आणि आपल्याला सुख समाधान मिळवायचे कशात ते त्याच्यातून मिळवा. बाकी मला जास्त सांगायचं नाही. भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.